माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आज कसे आहात? थकले आहात काय? अस्वस्थ आहात काय? तणावात आहात काय? प्रार्थना करायची इच्छा आहे, पर प्रार्थना करता येत नाही। असं काही दिवसांपासून मन पूर्णपणे ठीक नाही, खूप निराश वाटते। आप इतकी प्रार्थना करतो, देवावर इतका विश्वास ठेवतो, तरीही असे का वाटते असे तुम्हाला वाटते का? आज देव तुमच्याशी बोलतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, निराश होऊ नकोस, प्रार्थनेत थकू नकोस। नक्कीच एक उत्तर आहे, तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळेल असे प्रभू तुला धीर देतोय। आज बघा यिर्मया 31वा अध्याय 25वा वचन। प्रभू कसा आहे माहित आहे का? मी थकलेल्यांना पिण्यास पाणी देईन आणि तहानेने व्याकुळ झालेल्या प्रत्येक जीवास भरेन। खपलेली आत्मा, अशक्त झालेली आत्मा खूप थकून गेले आहेत, खूपच अशक्त झाले आहेत। इतकंच नाही तर त्यांना खूपच निराशा आली आहे। अजिबात उत्साह नाही, प्रार्थना करायची आहे, बायबल वाचायचे आहे, कर्तव्य म्हणून करतो जातो एवढेच। सगळे असेच आहे अशा थकलेल्या निराश अवस्थेत तू आहेस का? मी तुम्हाला बळ देईन, तुम्हाला परिपूर्ण करीन असे परमेश्वर सांगतो। परमेश्वर आपल्याला सोडणार नाही। थकले म्हणून आपल्याला सोडेल असे वाटते का? तो आपल्याला कधीच सोडणार नाही, कारण तो कधीच थकत नाही। तो आपल्याला नेहमीच सामर्थ्य देत राहतो। आता परमेश्वर या सकाळच्या वेळी तुमच्याशी बोलत आहे। माझ्या मुली, तू का थकले आहेस? का निराश झाली आहेस? का तू अशा थकलेल्या अवस्थेत आहेस? आता मी तुला परिपूर्ण करतो। जेव्हा पवित्र आत्मा येऊन तुला परिपूर्ण करतो, तेव्हा ती थकवा, निराशा आणि अशक्तपणा सगळे निघून जाते आणि एक नवीन उत्साह येतो। काही वेळा 2-3 दिवस जरी झाले तरी प्रार्थनेत अजिबात उत्साह नसतो, पण आपल्याला प्रार्थना तर करायलाच हवी। सकाळी बायबल वाचू, प्रार्थना करू, पण तुम्हाला असे वाटेल की यात जीव नाही। काही दिवस आपण प्रभूसोबत बोलतो आणि त्याची उपस्थिती अनुभवता येते, तेव्हा किती आनंद मिळतो। असे होत नाही। आता सगळे कोरडे वाटते, मन अगदी खचून जाते। काय ही प्रार्थना असे वाटायला लागते। तुमच्यासोबत असे झाले का? काही 2-3 दिवस असे सगळे कोरडे वाटते, मग म्हणतो, प्रभू मला प्रार्थना करायची इच्छा येतच नाही। बायबल मनन केलं तरी काहीच उत्साह वाटत नाही, पण तुझ्या पायाशी येऊन मी बसलो आहे, म्हणून मी माझ्या प्रार्थना खोलीत जाऊन बसतो एवढेच। शांतपणे बसतो, त्याच्याबद्दल विचार करतो आणि मन उघडून सांगतो, मी खूप थकले आहे, काय झाले तेच कळत नाही, मनाला सगळे वेगळेच वाटते, काहीच उत्साह नाही, पर तुझ्या पायाशी बसलो आहे असे म्हणून बसलो की थोड्या वेळात एक अभिषेक उतरतो, पवित्र आत्मा तसाच भरायला सुरुवात करतो। तसेच थोडे थोडे स्तुती करायला सुरुवात करा, अन्य भाषेत बोलायला सुरुवात करा। आत्म्यात भरायला सुरुवात झाली की जसे पवित्र आत्म्याने भरले तसे सगळं थकवा निघून जातो, परिस्थिती बदलते आणि एक मोठा उत्साह येतो। मग बस एवढेच, हे सगळं आपण पार करत असलेला मार्गच आहे। त्यामुळे त्यावेळी देवाने आपल्याला सोडले का, विसरलाय का असं काही विचारायचं कारण नाही। आपण जात असलेल्या मार्गात हे एक टप्पा आहे, पण देव आपल्यापासून दूर गेलेला नाही। ती श्रद्धा मात्र कधीही सोडू नका। थोडे निराश वाटू शकते, थोडे मन खट्टू होऊ शकते, काही घडत नाही असे वाटू शकते, पण देवाने विसरलाय असे कधीही समजू नका। अब्राहमला परमेश्वराने वचन दिले। अब्राहम खूप आनंदी झाला, कारण परमेश्वर म्हणाला की तुझ्या संततीला तो आशीर्वाद देईल। 1 वर्ष गेले, 2 वर्ष, 3 वर्ष गेली, अजून आपल्या जीवनात काहीच घडले नाही, त्यामुळे तो खूप निराश झाला। एक दिवस परमेश्वर आला आणि अब्राहमशी बोलला, अब्राहम तू घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी ढाल आहे आणि सामर्थ्य आहे असे तो बोलला। त्यानंतर अब्राहम लगेच म्हणाला, होय प्रभू, तुम्ही माझ्यासाठी ढाल आहात, तुम्ही स्वतः येऊन माझ्याशी बोलत आहात, याचा मला आनंद आहे। पण प्रभू,
मी तर अजूनही संतांशिवाय आहे. कोणीतरी दुसराच माणूस माझ्या कुटुंबाचा मालकासारखा वागत आहे. प्रभू येऊन बोलले आणि अब्राहम काय बोलला ते पाहिले का? प्रभू आनंदाने येऊन बोलत आहे, मी तुझ्यासोबत आहे अब्राहम, मी तुझ्यासाठी ढाल आहे, मी तुझ्यासाठी आशीर्वाद आहे असं सांगितलं. पण अब्राहम म्हणतो, हो पण याचा काय उपयोग असं म्हणून तो निराश झाला, खचून गेला. प्रभूने पाहिलं, मी इतका मोठा देव, मी स्वतः तुला भेटायला आलोय, मी काही बोललो आणि तू काही वेगळेच बोलतोस असं म्हणून प्रभू तिथून निघून गेले नाही. प्रभू समजून घेणारा देव आहे. माझा मुलगा निराश झाला आहे असे म्हणून अब्राहम उठ, थोडा तंबूच्या बाहेर ये असे प्रभू म्हणाले. ठीक आहे, आता आकाशाकडे बघ, तिथल्या ताऱ्यांची मोजणी कर आणि मला सांग बघू. मोज बघू, तारे किती मोजता येतील? मोजता येणार नाहीत ना. अशाच प्रकारे मी तुझे वंश वाढवी. त्यानंतर लगेचच उत्साह येतो. समुद्रकिनाऱ्यावरील वाळू तू मोजू शकशील का? ते कसे मोजता येईल? तसेच मी तुझे वंश वाढवी. ही वचनबद्धता पुन्हा एकदा नवी करून, दृढ करून लगेचच अब्राहमला पुन्हा उत्साह येतो. तोच परमेश्वर आहे. तो आपल्याला निराश झाल्यावर लगेचच सोडून देत नाही. तू कसा का असलास तरी असेच राहा असे तो म्हणत नाही. नाही मुली, मी आहे इथे. तू कलीस का, निराश झालीस का? मी तुला भरून बळकट करतो. परमेश्वर तुम्हाला भरून टाकणार आहे आपल्या सामर्थ्याने, कृपेने आणि अभिषेकाने. ती सगळी निराशा दूर होणार आहे, नवीन उत्साह येणार आहे. प्रभू, हा मुलगा आणि मुलगी निराश झाले आहेत, थकले आहेत. आता तुमचे सामर्थ्य त्यांच्यावर पाठवा. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे अभिषेक उतरू द्या, सामर्थ्य उतरू द्या आणि त्यांना आत्म्यात भरून टाका. त्यांना सामर्थ्य द्या, आनंद द्या. ही परिस्थिती बदला. ही निराशाजनक परिस्थिती बदलू द्या आणि उत्साही आत्मा भरून जाऊ द्या. प्रभू या क्षणापासून नवीन सामर्थ्य द्या आणि त्यांना मार्गदर्शन करा. अभिषेकाने त्यांना भरून टाका. सामर्थ्य, आशीर्वाद, आनंद द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन, आमेन.